आणि आपला तेच आता उमेदवार म्हणून आता आपल्याला आपला हा वॉर्ड जो 144चा खुला वर्ग झालेला आहे, त्यामुळे आपल्याला जे जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तोच उमेदवार आपल्याला सर्वांना लाभलेला आहे। जनतेची सुद्धा आमच्या वार्ड क्रमांक 144ची जे गावठाण आहेत, एसआरएवाले बिल्डिंग आहेत, काही छोटे छोटे वाड्या आहेत, सर्वांची एकच इच्छा आहे की इकडं बबलू पांचाळ साहेबांना तिकीट मिळावी। आणि मी खरोखर भारतीय जनता पार्टीचा मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी काम करणाऱ्याला पुन्हा एकदा संधी दिली आणि आपल्या या 144च्या विभागाचा कायापालट करण्यासाठी अजून एक संधी दिली। त्याबद्दल मी खरोखर भाजप पार्टीचा मी खूप आभार व्यक्त करतो। 4 वर्ष झाला 2022 पासून कोणी नगरसेवक नाहीये, तरी बबलूभाई जनतामध्ये कायम आहे। काही समस्या असेल तर तिथे जनतेसाठी ते कायम उपलब्ध असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, काय फोन केलं तरी ते असतात। त्याबद्दल कसं आहे, मी वॉर्डचा त्या अध्यक्ष आहे आणि मी पूर्ण वेळ आपल्या वॉर्डसाठीच देतो। आणि मला सकाळी आम्हाला कुठलीही तक्रार आली, समजा गटार भरलेल्याची तक्रार आली, पाण्याची तक्रार आली किंवा लाईट पोल असे बंद आली, मी ताबडतोब आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व ऑफिसमधले आम्ही सर्व जे मेंबर आहोत आम्ही सर्व मिळून त्याचा ताबडतोब फॉलोअप घेतो आणि होईल असं आम्ही सांगत नाही, आम्ही काम करूनच दाखवतो। कारण बबलू पांचाळ साहेबांमुळेच ही सगळी कामं होतात। हॅट्रिक तर आजच आम्ही विजय जल्लोष साजरा केला आणि येणाऱ्या 16 तारखेला 101% गुलाल आपलाच असेल आणि आम्हीच गुलाल उधळणार, हे 100% हे जनतेच्याच मनामध्ये हे वक्तव्य आहे। काम करताय, काय वाटतं बबलूभाई परत एकदा हॅट्रिक मारतील यावेळी? भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास आणि लोकांनी दिलेली पसंती आणि आज म्हणजे तिकीट ह्याच्या संदर्भात आलेली रॅली ह्याच्यावरनं सांगतो, आजचा विजय 16 तारखेचा विजय आज झालेला आहे। फक्त 16 तारखेला कागदोपत्री जो विजय आहे तो होणार आहे। आवाहन काय करणार आहे जनतेला? काय आव्हान स्थानिक जनता जे गावकरी असतात, गोवंडी गावचे किंवा देवनार गावचे, त्यांना काय आव्हान? कालपर्यंत जे सुखादुःखात होते, आपल्याबरोबर होते, करोना काळ होता, करोना काळात सख्खा भाव पण आपल्या कुटुंबात जात नव्हता एकमेकांच्या संदर्भात। ही व्यक्ती आहे बबलू पांचाळ म्हणून, नगरसेवक नाही, जनतेचा सेवक म्हणून करोना काळात धावत होती। घरामध्ये 3 महिन्याचा मुलगा होता त्यांचा, म्हणजे 1 वर्ष पूर्ण नव्हतं त्या मुलाला। अशा काळामध्ये स्वतःचं कुटुंब न बघता जनतेचं कुटुंब बघितलेला असा नेता आहे। या नेत्याला पुन्हा एकदा संधी मिळावी ही नम्र विनंती आहे। काही लोक माझी कुटुंब फक्त माझी जबाबदारी बघतात, बबलूभाई सर्वांचे कुटुंब सोबत होते कोविडच्या काळामध्ये। हां, खरी गोष्ट आहे ना। काय ज्या दिवशी आपली माझी जबाबदारी माझं कुटुंब हे स्वार्थ झालं आणि माझं कुटुंब म्हणजे माझं मतदार कुटुंब हे आहे, संघ हा माझं कुटुंब आहे असा नेता बघणारा बबलू पांचाळ होता। त्यामुळे लोकांची पसंती आहे आज। राजा राम क्या इतना तुम लोग बड़ा अरे ठीक है, इतना क्या इतना माइक दे दिए तुम। सर आज बबलूभाई आपके समर्थक का कहना है कि आज ही हमारी जीत हो गई है, बबलूभाई हैट्रिक मारने जा रहे हैं और तीसरी बार जो है महानगर पालिका में जाएंगे। खरं म्हणजे हे सर्व जनतेचं प्रेम आहे की बबलू पांचाळबद्दल आदर आहे, बबलू पांचाळ सेवा करतो म्हणून त्याला हे मनात त्यांच्या आहे। आणि त्या लोकांनी जाणतात ती लोक की आपल्याला सेवेसाठी कोण धावून येणार आहे, सुखादुःखामध्ये कोण येणार आहे, म्हणून ती लोक कार्यकर्ते आणि जनता आपली बोलते की आपण हॅट्रिक करणार आहे। पण हॅट्रिक आम्ही हवेमध्ये न जाता आम्हाला ग्राउंडवर काम करायचं आहे, घरांच्या 1 to 1 जायचं आहे, तरच आम्ही जिंकणार। भारतीय जनता पार्टीचा कमळ आणि मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे। त्यासाठी जेवढी मेहनत करता येईल तेवढी आम्ही जास्तीत जास्त मेहनत करणार आहोत। जनतेला काय अपील करणार आहे गोवंडी 144 144 जनतेला का अपील हेच करेल की बबलू पांचाळ तुमच्या घरातला मुलगा कुटुंबासारखा आहे, अहोरात्र काम करतो। आम्ही फोटोबाजी जास्ती करत नाही, सेवा जास्ती करतो। त्यासाठी लोकांनी आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवलेला आहे आणि आताही ठेवतील हा मला विश्वास आहे आणि मी जिंकणार हाही विश्वास मला आहे।